सातारा जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया जी आहे ती 2 डिसेंबरला पार पडली आणि यानंतर ज्या EVM मशीन ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आली आहे आणि या ठिकाणी आता जर पाहिलं तर आपण सध्या MIDC परिसरात आहोत आणि सातारा नगरपालिकेची जी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे ती एका गोदाममध्ये बनवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सर्व EVM मशीन ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर आता CCTV सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी पूर्ण चारी बाजूनं या स्ट्रॉंग रूमच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। याबरोबरच पोलिसांचा बंदोबस्तही या चारही बाजूनं या स्ट्रॉंग रूमच्या पाहायला मिळत आहे। खरं तर नागपूर खंडपीठानं जे काही निर्णय दिला यामध्ये तांत्रिक ज्या काही चुका झाल्या त्यानंतर हीच मतमोजणी जी आहे ती 21 डिसेंबरला पार पडणार आहे। त्यामुळं सध्या या भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक ज्या ठिकाणी ह्या स्ट्रॉंग रूम जिल्ह्यामध्ये बनवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आहे आणि आता सध्या जर पाहिलं तर रात्रंदिवस हा पोलिसांचा पहारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देखील संबंधित प्रशासनाचा एक अधिकारी जवळपास 8 तासानंतर या स्ट्रॉंग रूमची पाहणी करत आहे। त्यामुळं कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या ठिकाणी 24 तास पहारा असल्याचं एकूणच पाहायला मिळतंय। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।